आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की बदाम खाल्ले की बुद्धी वाढते. आई बाबा लहानपणापासून हेच सांगत आलेत. पण थांबा, गोष्ट फक्त इतकीच नाहीये. बदामाचे खरे फायदे काय आहेत? त्याच्याबद्दल काही गैरसमज आहेत का? आणि सगळ्यात मोठा प्रश्न, बदाम खरंच सगळ्यांसाठी चांगले असतात की काहींनी ते टाळलेलेच बरे? चला, आज ह्याच सगळ्या गोष्टींचा उलगडा करूया. म्हणजे बघा, प्रश्न अगदी सोपा आहे. आपण बदामाला सुपरफूड म्हणतो, पण तो खरंच सगळ्यांसाठी सुपर आहे का? याच प्रश्नाचं उत्तर आपण आज शोधणार आहोत. ठीक आहे, मग सगळ्यात आधी हे बघूया की बदाम इतके फेमस का आहेत. म्हणजे सायन्स काय सांगतं, कोणते फायदे आहेत ज्यामुळे लोक त्याला सुपर फूड म्हणतात. हेल्थ एक्सपर्ट्सच्या मते बदामाच्या फायद्यांची लिस्ट खूप मोठी आहे. सगळ्यात पहिले म्हणजे हृदयासाठी ते खूप चांगले आहेत. आपलं बॅड कोलेस्ट्रॉल कमी करतात. ज्यांना डायबिटीज आहे त्यांच्यासाठी रक्तातील साखर नियंत्रणात ठेवायला मदत करतात. वजन कमी करायचंय तरी बदाम उपयोगी पडतात. आणि हो, स्मरणशक्तीसाठी तर बदाम प्रसिद्धच आहेत. एवढंच नाही तर त्वचा चांगली ठेवायची असेल, हाडं मजबूत करायची असतील किंवा ॲनिमियाचा त्रास असेल तरीही बदाम कामी येतात. बरं, आता एका इंटरेस्टिंग गोष्टीकडे येऊया. कोलेस्ट्रॉल. अनेकांना वाटतं की बदामात फॅट्स असतात, मग त्याने कोलेस्ट्रॉल नक्कीच वाढत असणार. पण खरं आहे का हे? चला बघूया. रिसर्च काय म्हणतोय. हो, हे खरं आहे की बदामात फॅट्स आहेत. आणि त्यामुळेच हा प्रश्न पडणं स्वाभाविक आहे की त्याने कोलेस्ट्रॉल वाढेल का? पण उत्तर काय आहे? तर उत्तर असं आहे की ही भीती पूर्णपणे चुकीची आहे. सायन्स सांगतं की गोष्ट अगदी उलटी आहे. बदाम खाल्ल्याने कोलेस्ट्रॉल वाढत नाही, उलट ते कमी करायला ॲक्टिव्हली मदत होते. आणि किती मदत होते ते ऐका. काही स्टडीज असं सांगतात की रोज बदाम खाल्ले तर आपलं जे वाईट कोलेस्ट्रॉल आहे, ज्याला LDL म्हणतात, ते चक्क 35% कमी होऊ शकतं. हा खूप मोठा आकडा आहे. ओके, तर बदाम खायचं हे तर ठरलं. पण एक मिनिट, इथे एक ट्विस्ट आहे. बाजारात मिळणारे सगळे बदाम काही सारखे नसतात. तुम्ही कोणता बदाम खाताय यावर त्याचे फायदे अवलंबून असतात. मुख्यतः हे 3 प्रकार आपल्याला दिसतात. एक आहे अमेरिकन किंवा कॅलिफोर्निया बदाम. दिसायला छान, मोठे, पण पौष्टिक तत्व त्यात कमी असतात. त्यापेक्षा जरा चांगला असतो गुरुबंदी बदाम. आणि सगळ्यात उत्तम, ज्याला बदामांचा राजा म्हणतात, तो म्हणजे मामरा बदाम. हा महाग असतो, पण यात पोषक तत्व आणि अँटीऑक्सिडंट्स सगळ्यात जास्त असतात. बरं, मग आता सगळ्यात महत्त्वाचे प्रश्न. रोज किती बदाम खायचे आणि कसे खायचे? जनरली एक्सपर्ट्स काय सांगतात की एका हेल्दी व्यक्तीने रोज साधारण 10 ते 15 बदाम खाल्ले तरी पुरेसे आहेत. ही एक जनरल गाईडलाईन आहे, हे लक्षात ठेवा. आता प्रश्न येतो, बदाम साली सकट खायचे की सोलून? इथे 2 मतप्रवाह आहेत. काही जण म्हणतात की साली सकट खा कारण सालीमध्ये फायबर असतं. तर दुसरीकडे असंही म्हटलं जातं की बदाम रात्रभर भिजवून सोलून खाल्लेले चांगले. असं केल्याने त्याची उष्णता कमी होते आणि त्यातली पोषक तत्व शरीराला जास्त चांगल्या प्रकारे मिळतात. आतापर्यंत आपण जे पाहिलं ते ठीक आहे, पण आता आपण या विश्लेषणाच्या सगळ्यात महत्त्वाच्या भागाकडे येतोय, आणि तो म्हणजे आयुर्वेदाचा दृष्टिकोन. आणि आयुर्वेद म्हणतं की बदाम सगळ्यांसाठी चांगले नाहीत. हे समजून घ्यायचं असेल तर आधी पित्त प्रकृती म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेऊ. पित्त म्हणजे आपल्या शरीरातली उष्णता, किंवा असं समजा की आपल्या शरीरातल्या चयापचयाची आग. काही लोकांच्या शरीरात ही उष्णता नैसर्गिकरित्या जास्त असते. आणि आयुर्वेद इथेच सावध करतं. बदामाचा गुणधर्म हा उष्ण आहे. त्यामुळे ज्यांच्या शरीरात आधीच उष्णता जास्त आहे, म्हणजे ज्यांची पित्त प्रकृती आहे, त्यांच्यासाठी बदाम खाणं हे आगीत तेल ओतण्यासारखं ठरू शकतं. मग कोणी जास्त काळजी घ्यायची? ज्यांना सारखी ॲसिडिटी होते, चेहऱ्यावर खूप पिंपल्स येतात, किंवा अंगावर पुरळ उठतं, नाकातनं रक्त येतं, किंवा शरीरात जळजळ जाणवते, या सगळ्या उष्णतेच्या त्रासांमध्ये बदाम खाणं टाळलेलं किंवा खूप कमी केलेलं बरं. कारण बदाम हे त्रास वाढवू शकतात. आणि इथे बघा, आपण जे म्हणतो ना की बदाम हे ब्रेन फूड आहे, त्याला एक धक्का बसतो. आयुर्वेद सांगतं की पित्त प्रकृतीच्या माणसाने जर जास्त बदाम खाल्ले तर त्याची बुद्धी तल्लख नाही होणार, उलट त्याची चिडचिड वाढेल, त्याला राग जास्त येईल. ओके, तर मग आता या सगळ्या माहितीनंतर आपण काय करायचं? आपल्यासाठी योग्य निर्णय कसा घ्यायचा? चला, सगळं सोपं करून सांगतो. 1. बदामाचे फायदे आहेत हे नक्की, विशेषतः हृदयासाठी आणि शुगर कंट्रोलसाठी. 2. बदाम निवडताना क्वालिटी बघा, शक्य असेल तर मामरा बदाम घ्या. 3. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या शरीराला ओळखा, तुम्हाला उष्णतेचा त्रास आहे का हे तपासा. आणि 4. बदाम कसेही खा, पण ते भिजवून खाणं हा सगळ्यांसाठी एक सुरक्षित मार्ग आहे, कारण त्याने त्याची उष्णता कमी होते. तर गोष्ट काय आहे की कुठलाही एक नियम सगळ्यांना लागू होत नाही.
शेवटी आपलं शरीरच आपल्याला सगळ्यात चांगलं सांगू शकतं. त्यामुळे कोणीतरी सांगितलं म्हणून बदाम खाण्यापेक्षा स्वतःच्या शरीराचं ऐका, त्याला काय योग्य वाटते ते बघा. विचार करा की बदाम खाण्याची योग्य पद्धत कोणती आहे, हे तुमचं शरीर तुम्हाला काय सांगत आहे. आजच्या या माहितीपूर्ण प्रवासात सोबत दिल्याबद्दल धन्यवाद.